मीराज व्हॉइस यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर तुम्हाला पाहायचे असतील, जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, इथे पुढील भाग खूप सुंदर असा झालेला आहे. कारण इथे पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे जी काही कला आहे, कला ही किचनमध्ये काम करत असते आणि किचनमध्ये काम करत असताना ती इथे स्वयंपाक बनवायचं काम करत असते. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अद्वैत आहे तो इथे खऱ्यांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय चाललेलं आहे किंवा इथे ते कशाबद्दल बोलत होते हे सर्व काही जाणून घेण्यासाठी इथे तो खऱ्यांकडे गेलेला असतो. आणि तिथे गेल्याच्यानंतर तो विचारत असतो की मिसेस खरे, सर्व काही काय चाललेलं आहे, मला इथे हे सर्व काही समजेल का, असं इथे तो बोलत असतो. आणि ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलत असताना मात्र आता जे काही इथे संगीत आहे ती इथे सुरुवातीला काहीच सांगत नाही. आणि त्याबरोबर इथे आता जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो की प्लीज तुम्ही माझ्यापासून काही लपू नका, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का, काही अडचण आहे का, ते तुम्ही माझ्यासोबत काही असेल तर शेअर करू शकता. आता ती इथे काहीच सांगत नाही. हे पाहिल्याच्यानंतर तो इथे जी काही काजल आहे तिला विचारत असतो की काजल, तू तरी सांग नेमकं काय झालेलं आहे आणि कशाबद्दल हे एवढे अपसेट आहे. तेव्हा आता इथे ती सांगण्याचा प्रयत्न करते, पण आता संगीता म्हणत असते नाही काजल, तू काहीच सांगणार नाही. पण तेव्हा आता काजल म्हणत असते की अगं तू ताईडीला पण सांगू दिलेलं नाहीस, कमीत कमी दाजींना तरी सांगू दे ना. आणि असं म्हणून ती सर्व काही जी काही झालेला घटना आहे ते सर्व सांगत असते. आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो की तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर इथे चालणार आहात. असं म्हणूनच आता इथे जो काही अद्वैत आहे तो इथे काजलला आणि त्याचबरोबर खरेंना घेऊन निघालेला असतो. आणि तेव्हा आता खरे त्या सर्वांना घेऊन निघाल्याच्या नंतर आता इथे जी काही संगीता आहे ती म्हणत असते की नको, पण इथे आता जर ही गोष्ट इथे काय जी काही आपली कला आहे तिला जर समजली तर तिला खूप जास्त वाईट वाटेल. आणि तेव्हा आता इथे अद्वैत म्हणत असतो की काळजी करू नका, तुमच्या मुलीला इथे कुठचीच गोष्ट मी समजू देणार नाही, ह्या सर्व काही गोष्टी इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा तो खरेंना घेऊन इथे चांदेकर हाऊसमध्ये निघालेला असतो. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही नैना आहे तिला इथे जो काही सौरभ आहे त्याचा कॉल आलेला असतो आणि ती त्याच्यावर फोनवरती बोलत असते. आणि तेव्हा तो तिकडून तिला धमकी देत असतो. तेव्हा आता इथे ती म्हणत असते तुला नेमकं काय पाहिजे आहे, तू असं मला का त्रास देत आहेस. तेव्हा आता सौरभ म्हणत असतो त्या चांदेकरांच्या घरामध्ये तू गेलेली आहेस, त्या चांदेकरांच्या घरामध्ये किती पैसा आहे हे तर तुला माहीतच आहे, मग त्यातला 10 लाख जर तू काढलेस तर त्यात काही फरक पडणार नाही, त्यामुळे मला दुसरं काहीच नाही पाहिजे, तर मला इथे 10 लाख रुपये रक्कम हवी आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते, तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र आता इथे नैना बोलत असते की अच्छा, म्हणजे तू शेवटी तुला जे काही हवं होतं तेच तू इथे करणार आहेस, तर मला वाटलंच होतं की तू एवढ्या का मागे लागलेला आहेस आणि तू एवढ्या ह्या सर्व काही गोष्टी का बोलत आहेस, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इथे आता सौरभ बोलत असतं की हो, मला 10 लाख रुपये दे आणि तू शांत बस. आता इथे हे पाहणं खूपच जास्त रंजक असणार आहे की जी काही नैना आहे ती इथे चांदेकरांच्या किंवा राहुलच्या अकाउंटमधून कसे 10 लाख रुपये काढते किंवा आणखी काय गोष्टी सांगते. आणि त्याचबरोबर इथे आता ती सौरभला 10 लाख रुपये देईल की नाही हे सुद्धा पाहणं खूप रंजक असणार आहे. आणि त्यासोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आता सर्व फॅमिली जी आहे ती घरामध्ये आलेली असते. आणि सर्व फॅमिली जी आहे ती इथे घरामध्ये आल्याच्या नंतर बंद करू नका, घरामध्ये आल्याच्यानंतर सरोज आणि आबाजी आहे ते हॉलमध्ये असतात. आणि अद्वैतला इथे त्या लोकांबरोबर पाहिल्याच्यानंतर कलाला तर खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं की हे सर्व काही काय चाललेलं आहे आणि ही लोक इथे काय करत आहेत, कशामुळे इथे ही लोक आलेली आहेत असं इथे तिला वाटत असतं. आणि अद्वैत यांच्याबरोबर काय करत आहे, नेमकं ह्या अद्वैतचं काय चाललेलं आहे, एक ना अनेक प्रश्न इथे आता जे काही सरोज आहे तिच्या मनामध्ये पडलेले असतात. आणि सरोजच्या मनामध्ये हे सर्व काही प्रश्न इथे पडल्यानंतर आता अद्वैतला तर टेन्शन आलेलं असतं की मी ह्या लोकांना काय उत्तर देऊ, कशा पद्धतीने मी हँडल करणार आहे हे मलाच माहीत नाही. आणि तो सुद्धा खूपच जास्त अपसेट इथे झालेला असतो. तर आता जे काही आबा आहे ते म्हणत असतात की आज ह्यांचे पाय जे आहे ते आमच्या घराला लागलेले आहेत, इकडे कसे काय, असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा आता लगेचच इथे जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो की आबा, मीच त्यांना इकडे घेऊन आलेलो आहे. आणि तेव्हा आबा म्हणत असतात की अरे वा, तू इकडे घेऊन आलेला आहेस, छानच की मग, आणि का आणि कशासाठी घेऊन आलेला आहेस, असं सुद्धा आता इथे जो काही
जे काही आबा आहे ते इथे बोलत असतात आणि तेव्हा आबा तो म्हणत असतो की हो आबा मी इकडे का घेऊन आलेलो आहे, तर इथे ते एकटेच तिकडे राहत होते आणि मिसेस खरे इकडे राहत होते ना, म्हणून मी म्हटलं मग चला तुम्ही पण इकडे आमच्यासोबत राहायला चला, असं इथे तो बोलत असतो. आणि आता ह्या सर्व काही गोष्टी इथे त्यांनी बोलल्याच्या नंतर मात्र जो काही आपला इथे अद्वैत आहे, अद्वैत मात्र शांत बसलेला असतो. आणि तेव्हा आता कला तिच्या बाबांचा आवाज ऐकल्याच्यानंतर धावतच येते आणि कला तिच्या बाबांचा आवाज ऐकल्याच्यानंतर धावत आल्याच्यानंतर इथे आता ती पाहते, तर इथे आता तुकडे आणि तेव्हा आता ह्या सर्व काही गोष्टी इथे तिने पाहिल्याच्या नंतर मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, आता जे काही कला आहे, कला म्हणत असते की हे सर्व काही काय आहे बाबा, तुम्ही इथे कसे. आणि तेव्हा आता आजोबा म्हणत असतात की अगं बाई तू काय फक्त बोलतच राहणार आहेस का, कारण अद्वैत म्हटला होता की आबांना की आबा मला तुमच्याशी थोडंसं महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. आणि तेव्हा आबा म्हणत असतात की ठीक आहे बोलूया ना. पण कला येते आणि कला आल्याच्यानंतर अद्वैत शांत बसलेला असतो, त्याला आता काय उत्तर द्यावं ही गोष्ट इथे समजत नसते. आणि तेव्हा आपण कळून चुकलेलं असतं की नक्कीच आता जो काही अद्वैत आहे तो इथे काहीतरी कलापासून लपून घेणे खऱ्यांसाठी केलेलं आहे, किंवा त्याला इथे बोलायचं आहे, कारण इथे सर्वसुद्धा बसलेली असते. आणि त्यामुळेच इथे हा जो काही अद्वैत आहे तो अद्वैत ह्या सर्व काही गोष्टी इथे लपून ठेवण्याचा सुद्धा इथे काम करताना प्रेक्षकांना आपल्याला पाहायला दिसत आहे. आणि त्याचबरोबर आता सर्वात आणि महत्त्वाची इंटरेस्टिंग अशी गोष्ट म्हणजेच की आता जेव्हा कला जो अद्वैत आहे तो इथे रॉकेटला बोलून घेतो आणि त्यांची गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची पूर्ण सोय करत असतो. आणि राहण्याची सोय केल्याच्यानंतर इथे तो सांगत असतो की तुम्ही सर्वजणच इथे गेस्ट हाऊसमध्ये राहा आणि इथे तुझे काही गेस्ट हाऊस आहे ते व्यवस्थित क्लीन कर, आणि त्यासोबतच इथे जे काही खरे लोक आहेत त्यांची इथे राहण्याची तिथे सोय कर, आणि त्यांच्या जेवणा खाण्याचं वगैरे सर्व काही तू इथे पाहून घे, असं सुद्धा अद्वैतने इथे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आता अद्वैतने ह्या सर्व काही गोष्टी इथे सांगितल्याच्यानंतर मात्र आता म्हणजे काही कला आहे ती इथे चहा बनवायला गेलेली असते. आता अद्वैत त्याच्या खोलीमध्ये जातो आणि रॉकेटला बोलावून घेतो आणि म्हणत असतो की मी जे काही सांगतोय ते तू व्यवस्थित ऐक, ही गोष्ट इथे तुझ्या ताईला अजिबात सांगायची नाही आहे. आणि तेव्हा आता तो बोलत असतो की नाही मी अजिबात कोणाला काही सांगणार नाही, मी येऊ, असं म्हणूनच तो पुन्हा इथे जायला लागत असतो. आणि जायला लागत असताना मात्र आता इथे जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो की तुझं हे सर्व काही काय चाललेलं आहे, आणि तू मी सांगितलेलं मी बोललेलं का ऐकत नाही आहेस, आणि पुन्हा तू दुसरीच गोष्ट इथे का बोलत आहेस हेच मला इथे समजत नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलताना सुद्धा प्रेक्षकांनो आपल्याला इथे पाहायला दिसत आहे. आणि तेव्हा मात्र आता ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जो काही आपला रॉकेट आहे तो इथे निघून जातो. आणि रॉकेट इथून निघून गेल्याच्यानंतर आता जे काही आपली इथे कला आहे ती तिच्या आईबाबांसाठी चहा घेऊन गेलेली असते, पण कलाला वेगळंच काहीतरी वाटत असतं. तिचा इथे विश्वासच बसत नसतो की हे सर्व काही या पद्धतीने चाललेलं आहे. आणि त्यासोबतच इथे आता हे जे काही आहे ते या पद्धतीने चाललेलं आहे असा तिच्यावरती इथे विश्वास बसत नसतो. आणि तेव्हा आता इथे जी काही कला आहे ती म्हणत असते की खरं खरं हे सर्व काही काय चाललेलं आहे, आणि त्यासोबतच बाबा तुम्ही खरंच इथे कसे काय आलेला आहात. तेव्हा आता ते म्हणत असतात काय झालं, तुला आवडलं नाही का की आम्ही इथे आलेलो आहोत वगैरे. आणि त्यामुळे ती बोलत असते की नाही नाही अजिबातच तसं काही नाही आहे, उलट मला आनंद झाला आहे की तुम्ही इथे सर्वजण आलेला आहात म्हणून. आणि आता इथे ह्या सर्व ती गोष्टी बोलल्याच्या नंतर ती म्हणत असते की काहीच हरकत नाही, तुम्हाला हवं तेवढे दिवस तुम्ही इथे राहू शकता, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र आता ही गोष्ट इथे बोलल्याच्या नंतरच आता प्रेक्षकांनो कला त्यांच्यासाठी चहा वगैरे देते. तर पुढील भाग खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असा झालेला आहे. कारण पुढील भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे जी काही कला आहे कला मात्र इथे आता ह्या गोष्टीचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं की हे सर्व काही काय चाललेलं आहे, आणि त्यामुळेच इथे हे सर्व काही या पद्धतीने होत आहे का, असं इथे तिला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि हा सर्व काही मोठा प्रश्न पडल्याच्या नंतर आता प्रेक्षकांनो इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अद्वैत आहे तो इथे पाहत असतो की कशा पद्धतीने हे सर्व काही होतं आहे. आणि तो खरेंना त्यांचं घर जे आहे ते परत करण्याच्या तयारीमध्ये लागलेला असतो. आणि त्याचसोबत इथे आता प्रेक्षकांनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे जी काही
राहुल आहे त्याला इथे संशय आलेला असतो. तो म्हणत असतो की नक्कीच काहीतरी इथे शिस्त आहे आणि काय शिस्त आहे ह्याचा मी शोध घेतल्याशिवाय सुद्धा राहणार नाही, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या मिराज व्हॉइस यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट्स. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.